आया बहिणी सगळे तिथं रोडवर झोपत होते। हुकुमशाही का लोकशाही तेच कळत नाहीये। ही हुकुमशाही कधी दडपशाही मध्ये होईल सांगता येणार नाही, त्यामुळे आता आमचं समाधान होणार नाही। पण आता विश्वासाचा प्रश्नच राहिला नाहीये। एका रात्रीत आम्हाला फसवलेले 2 महिने ते कुठल्याही ॲडव्होकेटला सांगता आलं नाही की नाही मुख्यमंत्री कुठल्या समाजाचे आहेत आम्हाला राज्यात लोकसभा निवडणुकीचे प्रचाराचा धुराळा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। रणांगण पेटल्याची अवस्था आहे। प्रत्येक पक्ष आपापल्या भाषेमध्ये आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहे। मात्र या प्रचाराला एक वेगळी किनार आहे, ते म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही असं मराठा समाजातील अनेकांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत सोलापूर शहरातील मराठा समाजाच्या काही महिला काही युवती आहेत, त्यांच्याकडे जाऊन घेऊया। आपण मराठा आरक्षणावर नेमकं खुश आहेत का नाही? कारण देवेंद्र फडणवीसांनी 10% आरक्षण दिलं आहे आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आरक्षण दिलेलं आहे। तुमची नेमकी प्रतिक्रिया काय? नाही 10% दिलंय पण ते काय उपयोगाचंच नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे। किती परीक्षा झाल्या, मध्ये परीक्षा झाल्या, त्यात सवलती मिळाल्याच नाहीत। त्याच्यामुळे ते काही खोटंच आहे, सगळं ते खोटं नाटकच आहे। त्याच्यामुळं केंद्रातून जेव्हा पूर्ण आम्हाला आरक्षण ते पण ओबीसीतून मिळालं पाहिजे, ते पण ओबीसीतूनच मिळालं पाहिजे, ते 50-52% आतच मिळालं पाहिजे। आणि मोदींची गॅरंटी म्हणतात, मोदीची गॅरंटी, मी भाजपची समर्थक आहे सध्या तरी। जर आम्हाला आरक्षण मिळालं तर मी पूर्ण समर्थक पुढे पण 5 वर्ष राहीन, त्याचा प्रश्न नाही। पण आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे, ह्यासाठी आम्ही खूप पोटतिडकीने आमची मागणी मांडतोय। जरांगे पाटील एवढ्या तळागाळातील व्यक्ती एवढं लढा आम्ही सगळे आम्हाला त्यांनी जागा केलं, मग ते जागा केलं तर आम्ही परत झोपायच्यासाठी जागा झालेलो नाहीये। आमचे पोटतिडकीनं आम्ही घेतल्याशिवाय आता राहणारच नाही। आपण बघतो याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही पोट तिडकीनं बोलतोय। हे बघत आहे की सध्याला काय झालं होतं की मनोज जरांगे पाटलांवर SIT चौकशी लागली, त्यानंतर मराठा समाजात संतप्त झाला। अनेकांचं म्हणणं आहे की आमच्यावर हजारो गुन्हे नोंदवण्यात आले परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही। तुमचं नेमकी प्रतिक्रिया काय? मुळामध्ये आम्ही संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने आमच्या मागण्या मागत होतो, शांततेत आंदोलन करत होतो। तर त्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या मार्फत आमच्या आया बहिणींवर जो लाठीचार्ज झाला, शर्यनी मारहाण झाली, त्यांनीच लावलेलं आमच्या आंदोलनाला। त्यांच्यावर SIT लावली नाही, बरं आमच्या ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर SIT लावली नाही आणि म्हणून भ्रष्टाचार करतात त्यांच्यावर कधीच नाही लागलेली, मग मनोज जरांगेवरच कशी काय लागली? शांततेत जी मागणी आम्ही करतोय त्याला तुम्हीच गालबोट लावलेलं आहे, तुम्हीच त्याला भडकाऊ रूप प्राप्त करून दिलेलं आहे। मग आम्ही आज महिला बोलतोय, मनोज दादाच्या रूपाने मराठा समाजातली खतखत बाहेर पडते असं मी म्हणेन। आणि आज तो फाटका माणूस अख्ख्या अवघ्या कोट्यावधी गरजवंत मराठ्यांसाठी लढतोय, तर त्याला सपोर्ट म्हणून आम्ही सगळ्याजणी आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि इतिहास साक्षी आहे की ज्या ज्या आंदोलनामध्ये महिला सामील झाल्या ते आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि आज मराठ्याचं आंदोलन पण यशस्वी होणार ही 1000% गॅरंटी आहे आम्हाला। मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की कुणाला पाडायचं त्यांना पाडा, काय नेमका संदेश काय होता? तुम्हाला तिथलं काय नेमकं आकलन झालंय? मला एवढंच म्हणायचंय की आम्ही शांततेत आरक्षणासाठी मागणी मागत होतो, तर तिथं कोण जे सरकार सत्तेत असेल त्यांनी आम्हाला तिथं लाठीचार्ज केला आमच्या गरीब महिलांवरती आणि एवढं मारलं की प्रचंड, लहान मूल पाहिलं नाही, गरीब लहान मूल पाहिलं नाही की गरीब महिला, म्हातारे माणसं बघितले नाही, ती त्यांच्यावर लाठीचार्ज केला। लेकरू मांडीवर असताना हुकुमशाही का लोकशाही तेच कळत नाहीये। काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? मला वाटतं ही लोकशाही हा प्रकारच नाही, हा सध्या हुकुमशाहीच आहे। आणि आता जर मराठा बांधव जर शांत राहिले तर ही हुकुमशाही कधी दडपशाही मध्ये होईल सांगता येणार नाही। त्यामुळे आता राजकारणात जर विचार केला तर आमदार खासदार जर पाहिले तर बहुसंख्येने ते मराठा समाजाचे आहेत, पण प्रत्येक आमदार खासदारांनी आपलीच पोळी तव्यावर भाजून घेतली आणि त्यामुळे ते जर सगळेच मराठा आमदार, सगळेच मराठा राजकीय पुरुष जरांगे पाटलांसोबत जर असले असते तर हा आरक्षणाचा मुद्दा पूर्णपणे स्पष्ट झाला असता। परंतु प्रत्येक आमदारांनी खासदारांनी आपली तव्यावर पोळी भाजून ह्या आरक्षणापासून जर मराठा समाजाला वंचित ठेवलेलं आहे आणि जे आरक्षण दिलेलं आहे ते मागणी नव्हती ते आरक्षण दिलेलं आहे। आजही वैद्यकीय प्रवेश, JEE आणि आपल्या नीटच्या परीक्षांमध्ये जो आपल्याला आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो
कुठलेही डॉक्युमेंट्स वगैरे देऊन सुद्धा त्यामध्ये यावर्षी सुद्धा ती प्रक्रिया सुरू झालेली नाही आणि त्या ठिकाणी पण उत्पन्नाची अट लावलेली आहे. त्यामुळे हा समाज काय म्हणताय? जे 10% आरक्षण दिले ते सुद्धा न टिकणार परंतु कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एका मुलाखतीमध्ये की ते आरक्षण टिकणार आहे, 100% टिकणार आहे आणि त्याच्यावर काही सगळे सोयऱ्याच्या जे अध्यादेश होता, अधिसूचना होती, त्याच्यावर हरकती आल्यात. त्या हरकत आम्ही 3-4 महिन्यात काढू असं म्हणलं तरी तुमचं समाधान होत नाही का? नाही होत कारण जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही. खूप वेळा झालं त्यांचं आश्वासन द्यायचं खूप वेळा झालेला आहे. त्याच्यामुळे आता विश्वासाचा प्रश्नच राहिला नाहीये. आम्हाला विश्वास गमावला असं वाटतं. विश्वास गमावला. मुंबईमध्ये 8 दिवस मुंबईमध्ये मोर्चा होता. सगळ्या आमच्या सगळे लेकी उपाशी. सगळे लेकरांसहित तिथं व्हिडिओ तुम्ही बघितले असाल. लेकरांसहित आया बहिणी सगळे तिथं रोडवर झोपत होते. पण तिथं एका रात्रीतनं काय निर्णय झाला आम्हाला माहित नाही. आम्हाला फसवलं गेलेलं आहे. एका रात्रीतनं आम्हाला फसवलेलं आहे. मराठा समाजाची फसवणूक झाली असं तुमचं म्हणणं आहे? निश्चित फसवणूक झाली. सगळे सोयरे हा शब्द वापरला. 2 महिने ते कुठल्याही ॲडव्होकेटला सांगता आलं नाही की नेमका सगळे सोयरे शब्द कुणासाठी दिलेला आहे. त्यामुळे आमची निश्चितच फसवणूक झालेली पण आहे. अनेक राजकीय पक्षांचं म्हणणं आहे की ही जी चळवळ आहे ती लोक चळवळ नसून हे कुणाच्या तर पुरस्कृत केलेले नाही, असं मला साधा मुद्दा सांगा. आता सत्ताधारी मध्ये मराठा समाजाचेच लोक आहेत ना. बरोबर आता आमचा लढा सत्ताधाऱ्यांच्या आणि आम्हीच विरोधातच त्यांना चालू आहे. दिलेलं आहे ना मग निवडून. कोण आहेत उपमुख्यमंत्री? कोण आहेत? मराठा समाजाचेच आहेत ना. म्हणून आमचा लढा हा मुख्यमंत्री कुठल्या समाजाचे आहेत आम्हाला आशा मुख्यमंत्री लागली होती. मराठ्याचाच आहे ना. मग मराठ्याचा असून सुद्धा मराठ्यांच्या विरोधात त्यांनी गुलाल लावला होता. असला गुलाल काय उपयोगाचा आहे? फसवा गुलाल आम्हाला नकोय. आम्हाला आमच्या हक्काचा गुलाल हवाय जो आम्हाला तो ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतरच मिळणार आहे. किती टक्के समाज हा मराठा समाज, किती टक्के समाज हा मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं 100% आहे. फक्त तुम्हाला 100% खेड्यातून मी 100% ह्या बेसवर म्हणते की आज असे अनेक लोक आहेत जे राजकारणी आहेत पण मराठा समाजाचे आहेत. ते त्या सत्ताधाऱ्यांना घाबरून किंवा त्या पक्षाचे जे नेते मंडळी आहेत, बडी मंडळी आहेत, त्यांना घाबरून गुपचूप बसलेली आहेत. मुकाट्याने तो त्रास सहन करत. पण मराठा समाज हा सगळ्या पक्षामध्ये विखुरलेला आहे आणि प्रमुख नेते मंडळी दिसतात ते विविध ठिकाणी आहात. मग ते मनोज जरांगे पाटलांच्या कुठल्याही चळवळीला त्यांनी पाठिंबा दिल्याचं दिसत नाही. काय समोर सांगा? येत नाही, मागून पाठिंबा आहे. काय म्हणताय? समोर ते येत नसले तरी मागून आम्हाला भक्कम पाठिंबा आहे. हे मी मीडिया समोर सांगते. आम्हाला एवढंच म्हणायचंय की मराठ्याचा मुख्यमंत्री असून सुद्धा तुम्ही सत्तेत असून सुद्धा मराठ्याला आरक्षण दिलं नाही तर आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा की तुम्ही निवडून आल्यानंतर मराठ्याला आरक्षण देणार असाल? मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा नेमका काय अर्थ घ्यायचा आणि तुम्ही नेमका काय अर्थ घेतलाय? मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ असा होतो की मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य व्यक्ती आहेत. तर त्यांनी आपल्या समाजासाठी अगदी स्वतःच्या प्राणपणाने ते लढतायत. त्यांनी सगळं त्याचा संसार प्राणपणाला लावला. अनेक वेळा आम्हाला एवढंच सांगितलंय की ज्यांनी आपल्याला आरक्षणाचा गुलाल लागू दिला नाही त्यांना ह्या लोकसभेतला आरक्षणाचा निवडणुकीचा गुलाल लागू द्यायचा नाही. जरांगे फॅक्टर चालू आहे या निवडणुकीमध्ये? नक्कीच कारण आम्हाला चालेल. सांगू का, 100% कुणाला जिंकवायचंय ह्यापेक्षाही कुणाला पाडायचंय हे निश्चितपणाने माहिती. केलेलं आहे. एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कुणाला जिंकवायचं याच्यापेक्षा कुणाला पाडायचं आमच्या डोक्यामध्ये फिक्स आहे असं मराठा समाजातील असलेल्या प्रत्येक वर्गातील महिला आणि युवतींचं म्हणणं आहे. पण पुढे नेमकं चित्र काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मी महेश हणमे, MS13 न्यूज, सोलापूर.